घाटमाथ्यावर पडणारे पाणी रायगडात पोहोचले तर आंबा नदीच्या पुराचा नागोठणे शहराला वेढा बसलाय। तर पुण्यातील खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरले। एकता नगर सोसायटीत पाणी शिरले। प्रशासन केवळ पाहणी करत आहे असा नागरिकांचा हा आरोप आहे। एकता नगरमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दारे। 1 तारखेपासून पुण्यात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे खडकवासला धरण जे आहे ते 100% भरलेलं आहे आणि त्यामुळे खडकवासला धरणातून 27,000 क्युसेक्सने जो आहे तो विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जे आहे ते पुण्यातल्या एकता नगर परिसरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात सोसायट्यामध्ये पाणी शिरलं असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। खरं तर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या नदीकाठच्या सोसायट्यांना जे आहे तो सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला होता। मात्र यावर्षी जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यातल्या पावसाने जे आहे ते पहिल्या 6 दिवसाच्या पावसाने जे आहे ते एकता नगरमध्ये हे सगळं चित्र आपल्याला पाहायला मिळते। ह्या एकता नगर मधल्या जलपूजन सोसायटी, शारदा सरोवर सोसायटी यामध्ये सगळं कंपाऊंड पहिल्या मजल्यापर्यंत जे आहे ते पाणी पाहायला मिळते आणि आता नागरिकांना सुद्धा सतर्क राहण्याचं आव्हान जे आहे ते महापालिकेकडून करण्यात येते। मात्र गेल्या 3 वर्षापासून ही सगळी परिस्थिती जी आहे ती सगळ्या एकता नगर सोसायटीमध्ये पाहायला मिळते। आज सकाळपासून जे आहे ते 27,000 क्युसेक्सने जे आहे ते पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि धरण पातळीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा येत असल्याने ही विसर्ग वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे इथल्या सगळ्या नागरिकांना जो आहे तो आता पाण्याचा धोका निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। महापालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय, मात्र इथले नागरिक जे आहेत ते वर्षानुवर्ष या सगळ्या समस्यांना तोंड देत आहेत। वर्षानुवर्ष पाणी त्यांच्या घरात येते, मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होत नाहीत। प्रशासनाने यावर तातडीनं कारवाई करणं सुद्धा गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार ननावरेसह बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे। समस्या दरवर्षीची समस्या आहे, येणं संपणारच आहे कधी। आश्वासनं लोक येतात, आश्वासनं देतात, जातात, आम्ही हे करू ते करू। निवडणुका आले की त्यांचे फक्त ते आश्वासनं असतात, बाकी काही करत नाहीयेत। हाल भोगतोय फक्त आम्ही इथली सोसायटीतली लोक। दरवर्षी सांगतात आम्ही काहीतरी करू। आता हा नाला घातला, भिंत घातली, त्या भिंतीचा आम्हाला काही उपयोग नाही। त्या नाल्याचं पाणी आतमध्ये येते। तुम्ही सुरक्षित स्थळी का जात नाही महापालिकेच्या? कुठं जाणार तुम्ही? माझ्या घरात चला, 80-90 वर्षाचा माणूस झोपून आहे, कुठून येणार त्याला आम्ही? ज्याला आपलं म्हातारं माणूस नकोसं झालंय ते आम्ही जाऊन त्यांच्या थांबायचं काय सांगा? ती करणार आहेत का आमचं? नाही आणि दरवर्षी जाणार कोणाकडं? नातेवाईक सुद्धा कंटाळ, यांचा दरवर्षीचाच प्रॉब्लेम आहे। कुठं जाणार आम्ही? बिल्डिंगचं ना पुनर्वसन केलं पाहिजे आणि नेहमी प्रत्येक वर्षी पाणी येते ना, लोक जाणार कुठे? त्यांना काहीतरी मार्ग नाही ना। नदीतली काय घाण हे काय काढत नाहीत, राडा रोडा सगळा त्याच्यात टाकला तो काढतच नाहीत अजिबात। कुठे तुमचं काम काही दिसतच नाही आम्हाला। गटाराचं पाणी आहे, गटाराच्या आज या मुलांच्या शाळा बुडल्या, प्रत्येकाला कामाला जायचं, ऑफिसला जायचं असतं, सगळे बसले घरी। आज 2 दिवस पाणी राहील, 3 दिवस पाणी राहील। आमच्या कामावरचे खाडे होत आहेत, मुलांच्या शाळा बुडतायत, करायचं काय आम्ही? पालिकेचे सर्व अधिकारी येतात, बडबड करतात, इतर कोणी येत नाही। आता मध्यंतरी ते आयुक्त आले होते, ते म्हणाले की हे जी भिंतीचं काम आहे त्या भिंतीच्या फायद्याचा आम्हाला काही उपयोग तसा नाहीये, पण त्यावेळेस ते चिडले होते की हे काम इतकं लेट का होतंय, हे युद्धपातळीवर काम करा। हे केव्हा सांगताय? ते पावसाळा सुरू झाल्यानंतर। 2004 ही बिल्डिंग झालेली आहे। 2004 पासून आम्ही इथे राहिलाय। दरवर्षी म्हणजे 2-3 वर्षातनं तर पाणी येतं। 2024 आलेलं, 2025, 26 आता पाणी दरवर्षी येतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।